आणि पॅरिस ऑलिम्पिकचं सीन नदी किनारी बिगुल वाजलंय। भर पावसात पॅरिस ऑलिम्पिक 2024चं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। इतिहासात प्रथमच स्टेडियम बाहेर उद्घाटन सोहळा संपन्न झाला, तर 3 लाखांपेक्षा अधिक प्रेक्षकांनी उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावली। आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय माझ्या सहकाऱ्यानं। भर पावसात ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा पाहण्याचा अवर्णीय आनंद मी आता घेतोय। टीव्ही9 ची टीम आता उभी आहे ती सीन नदीच्या किनाऱ्यावर, आणि ह्याच किनाऱ्यावर तुम्ही बघू शकता ऑलिम्पिकचा नेतृत्व कसा उद्घाटन सोहळा भर पावसात होतोय। तुम्ही बघू शकता निश्चितच भारताचा बोट पण तितकीच महत्वाची आहे। भारताच्या 68 खेळाडूची बोट आपल्याला ह्याच नदीत आता दिसणार नाही, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताच्या बोटीचं जे नेतृत्व करतात ते म्हणजे शरद कमल आणि पी.व्ही. सिंधू। त्यामुळे ह्या अशा प्रकारे प्रथमच ऑलिम्पिकच्या इतिहासात एक नवक्रांती घडली आहे। खरं तर ऑलिम्पिकची फ्रेंच क्रांती म्हणता येईल असा नवनवा सोहळा सुरू आहे। त्यामुळे आता उद्घाटन सोहळा संपल्यानंतर सगळ्या जगाची नजर लागणार आहे की ऑलिम्पिक मध्ये मेडलच्या क्रमवारीत कोण बाजी मारते। संजय दुधाने, टीव्ही9 मराठी, पॅरिस ऑलिम्पिक।